नमस्कार मंडळी, आज बनवली होती मी शेव टमाटर भाजी। तर त्याची रेसिपी मी शेअर करते तुमच्याबरोबर। सुरुवातीला कढईमध्ये तेल घ्यायचं आपल्याला आणि तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण जिरं ॲड करणार आहे आणि जिरं थोडं तडतडलं की त्याच्यामध्ये आपण बारीक चॉप केलेला कांदा टाकणार आहे। कांदा गुलाबी होईपर्यंत आपल्याला फ्राय करायचं आहे। त्याच्यानंतर खलबत्त्यात चेचलेली आलं लसूण ॲड केलं मी थोडंसं आणि व्यवस्थित आपल्याला कांदा फ्राय करून घ्यायचा तेलावरती। बघू शकता इथे कलर चेंज झाला कांद्याचा। त्याच्यानंतर थोडंसं टॅमॅटो ॲड केला आहे, म्हणजे 2 टॅमॅटो मी बारीक चिरून घेतलेले ते ॲड केले। थोडंसं मीठ टाकलं टॅमॅटो पटकन शिजण्यासाठी आणि व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं। त्याच्यानंतर मी मसाले ॲड केले, गरम मसाला, लाल तिखट मसाला, हळद, धना पावडर, जिरा पावडर, जे मसाले आपल्याकडे आहेत ते सर्व मसाले ॲड करून व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत। आणि मी इथे व्यवस्थित मिक्स करून घेतले तर त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आणि पाणी आपण ॲड करून थंड पाणीच आपल्याला ॲड करायचं आहे। पाणी ॲड करून झाल्यावर पाण्याला मस्त अशी एक उकळी येऊन द्यायची आहे। पाण्याला एक उकळी आली की त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये गूळ पावडर ॲड करणार आहे। माझ्याकडे गूळ पावडर होती, मग मी गूळ पावडर जास्त नाही, अर्धा चमचा मी गूळ पावडर त्याच्यामध्ये ॲड केली आहे आणि गूळ पावडर ॲड करून मी परत व्यवस्थित त्याला एकदा शिजवून देणार आहे आणि टेस्टनुसार मी मीठ देखील ॲड केलं आहे। आता शेव आपण ॲड करणार, त्याच्यात शेव ॲड करून झाल्यावर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि 5 मिनटं झाकण ठेवून द्यायचं आहे। आणि झाकण ठेवून दिल्याच्या नंतर आता इथे बघू शकता आपली भाजी मस्त अशी रेडी झाली आहे। खूप सुंदर बनते आणि खायला देखील खूप सुंदर लागते अशी भाजी। आणि आता वरून कोथिंबीर ॲड करणार आहे आणि अशा प्रकारे आपली इथे शेव भाजी तयार झाली आहे। कशी वाटते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या पेजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नक्की टमॅटो शेव भाजी ट्राय करा। धन्यवाद।